मावले ज्ञानेश्वर महाराज की, श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज की. पेटी द्यायची का? ब्रह्मशापे सबळग्राही अरे अरे हनुमान धरिला दक्षिण पायी रुली दडावीर पाही भय नाही कोणा. ब्रह्मदेवाच्या शापाने एक असणारे अप्सरा त्या तलावाच्या ठिकाणी पडलेले होते आणि हनुमंत त्या ठिकाणी गेल्याबरोबर हनुमंताच्या उजव्या पायाला पकडला गेला. तो भावी निधरावीर त्यावरी श्रामाचा किंकर तमू शके काळ चक्र ग्रह किंकर काय त्या पुढे. हनुमंत पूर्ण ब्रह्मांडाच्या ठिकाणी विजय प्राप्त करून घेणार हनुमंत, पण एक असणारा काळ किंकर यम हनुमंताला काही सुद्धा करत नाही. हनुमंताची एवढी ताकद आहे म्हणते. करोणी श्राम नामे भूकार पाया सुनिता सद्वराकडे पडली वेग बत्तर दिव्य शरीर लाधरी. काय केलं हनुमंतानं, काय केलं बरं म्हणा बरं. प्रभू रामचंद्र भगवान अशा प्रकारे गर्जना केली. उजवा पाय उचलला आणि झटकला गेला. ही अप्सरा असणारे बाजूला पडली गेले. कपटे करुणी सर्वथा ग्राम भक्ताची पाय धरिता कळी काळाचे हनुनी लाता शाप निर्मुक्तता सत्संगे. कारण का संतांच्या सानिध्यात आलं, किती जरी पाप केलं तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. संत चरण रथ लागतात. संताचं चरण रथ लागले की उद्धार होतो आणि तशा प्रकारे अप्सरेची अवस्था आहे. दंड कसूत उद्धत झाला शापे राक्षसत्व पावला तो अंगद थापा आणि तला तत्काळ केला निर्मुक्त. दंडक राजाला ब्रह्मदेवाचा शाप होता, कारण का तो अति जास्त असणारा वाईट वागत होता आणि तो असणारा या ब्रह्मांडाच्या ठिकाणी फिरत होता. अन्न खायला मिळत होता, पण असणारा प्रभू रामचंद्राचा भक्त अंगद होता आणि त्यानं नुसतं त्याच्या गालाला स्पर्श केल्याबरोबर त्याचा उद्धार झाला होता. एवढं असणारा भक्ताचं महत्व आहे. कवी या ठिकाणी वर्णन करतात. दोन मुहूर्त स्थिर नरहाची तो द्वार केला सत्संगाशी शापनवाद. ब्रह्म ऋषी नारद मुनी आहेत. अखंड रामनामाचं विष्णू भगवंताचं चिंतन करणारे, पण त्यांना दक्ष राजाचा शाप होता. एक मुहूर्त म्हणजे 3.5 तास कुठेही तू एका जागेवर राहणार नाही. पण द्वारकेला गेला की 24 घंटा अखंड असणारा नारद राहत होता. का राहत होता? नाम राम नामाचं कृष्ण नामाचं चिंतन आणि संत सानिध्याचं चिंतनाचं श्रेष्ठत्व तेवढं असतं. अशा प्रकारे सांगितलं. विद्युत माले नावाची अप्सरा आहे आणि तिला हनुमंताचा स्पर्श झाल्याबरोबर हनुमंतानं पाय झटकल्याबरोबर ती जी असणारे शाप मगर रूपाची होती, मगरचा देह सोलला गेला आणि श्रीतत्वाच्या ठिकाणी प्राप्त झाले गेले. लागता कपिली नकाग्र सांडिले शरीर लाहुनी अवयव सुंदर गगना सत्वर. स्पर्श हनुमंताचा झाल्याबरोबर बाहेर आली, पटकन उड्डाण केलं गेलं, श्रीरूप प्राप्त झालं गेलं. वाचा चला चला. गगनांतर राहुणी बोलत सुंदरी विजय होई कपी केसरी निरंतर राम प्रेमे. आकाशाच्या ठिकाणी उड्डाण केलं. मध्यंतर थांबले गेले. हनुमंता तुला अखंड विजय प्राप्त हो. अशा प्रकारे असताना विद्युन्माले बोलले. कर जोडून या वंदन कर विनवी हनुमान मी विद्युन मालिनी अप्सरादान स्वर्गभूषण स्वर्गीचे. दोन्ही हात जोडले गेले. नम्र झाला होता तिने कोंडीले. अनंता हनुमंता मी तुला एक सांगते, लक्ष देऊन ऐक. अप्सरा बोलू लागली. सूर्यप्रभे समविमान विचिरता गगन भास्करे सोनियादान
ऋषी आश्रमी विमान पाडिले. एके दिवशी मी विमानाच्या ठिकाणी बसले होते आणि सहजासहजी आकाशाच्या ठिकाणी विमानात चाललं होतं. सूर्याला राग आला आणि रागाच्या भरात माझं असणारं विमान एका ऋषीच्या आश्रमाच्या ठिकाणी पाडलं. क्षोभला मुनीश्वर क्रोधात डली दुर्न विचारिती पात्र पात्र कामाचार वितरसी. ऋषीला राग आला, पात्र अपात्र बघितलं नाही म्हणले रागाच्या भरात. महाग्रह जैसा कोणी अवनी झोंबे दाटूनी तैसी आलीशी धावणी आश्रम लक्षोणी अरे म्हणले तू बाई आहे, स्त्री आहे. स्त्री म्हणजे एका महाग्राही सारखी आहे आणि माझा न विचार करता घरी सारखे आईशी धावशी ते तू महाग्रहाशी होशी ऐशी शापिले वेगेशी तेने ग्रहत्वाशी पावले. ग्राही म्हणजे मगर घारी सारखी उठाण करून आली, अचानक माझ्या आश्रमाच्या ठिकाणी पडली. म्हणून तो आयुत वर्ष मगर होऊन पाण्याच्या ठिकाणी पडशील अशा प्रकारची होणी शरणांना ज्ञा प्रार्थिले ते महंत स्वावा रविशी मी केले उद्धतो. जो मन अनन्य शरण त्याचे चुकवी जन्म मरण संताचं वचन असतं. संताला शरण गेले आणि वो शाप मागितला गेला. साधूशी जो करी छळनात्वा करी उद्धतपण किंवा करी जो हेळनो तत्काळ पतन तो पावे. कारण काय साधूचा अवहेलना केले की त्याला दुःख भोगावं लागतं, अन्नरकाच्या ठिकाणी जावं लागतं म्हणून सांगितलं गेलं. नवती पुराणीच्या कथा माझा अनुभव प्रत्यक्षात आधी उपेक्षिती साधू संता. हनुमंता ही कुठल्या ग्रंथातली कथा ना आले अंगात ते या जगात ते तसे. माझा स्वतःचा अनुभव तुला सांगत आहे म्हणले. ऐशी विनिता ऋषी शिती होणी प्रसन्न माझा दिले वरदान तुझे उद्धरण हनुमंते. त्याच्यानंतर ऋषीची विनवणी केली. ऋषीनं माझ्यावर प्रेमाचा आशीर्वाद दिला. एक रामभक्त असताना हनुमंत त्या ठिकाणी येईन, हनुमंताचा पाण्याच्या ठिकाणी स्पर्श झाल्याबरोबर तुझा उद्धार होईल म्हणजे जळवाशी धरिशी कपीच्या पायाशी होता सज्जनाशी तेने उद्धरशी सत्संगे. तू पाण्याच्या ठिकाणी अखंड मगर रूपानं पडशील. मगर मिठी असणारी हनुमंताच्या पायाला पडल्याबरोबर हनुमंताच्या पायाचा स्पर्श झाल्याबरोबर तुझा उद्धार होईल अशा प्रकारे ऋषीना सत्संगा स्वपायी संसार तरही तर शापा पुढे काही मुक्त होईल सत्संगे. म्हणूनच म्हणे संतांच्या सानिध्यात गेल्यावर नाम घेता वाया गेला ऐसा नाही कोणी ऐकलं. वर्षाच्युत होते मी तुझी वाट पाहत झाले मुक्त तुझे आधी. याच्या करता हनुमंता किती दिवस होते? आयुत वर्षापर्यंत तुझी वाट पाहत होते. जन्म मरणावस्था मद नाही का सर्वता म्हणून कडे काळा हणून लाता स्वरूपता. जन्मन मरायचं मला हे कुठली व्यथा नाही. कळी काळाला सुद्धा मी पायाच्या ठिकाणी दाबते एवढी माझी ताकद आहे. सुख पायी निरापावे सद्गुरु पायी ते मी लादले सर्वही झाले उतराई भवश्रमा. म्हणूनच काय करायचं, जन्माच्या ठिकाणी आपण नरदेहाच्या ठिकाणी प्राप्त झालो की जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं असं तर आपण सद्गुरूला शरण जावं लागतं. आणि जे आपलं नामचिंतनाचं जे सुख आहे ते सद्गुरूच्या पायी अर्पण करावं लागतं. सद्गुरूची स्थिती ऐशी सोयी अनुभवाने ज्या सुखाशी तीच पावे शिष्याशी मुनाधिकाराशी न करो. सद्गुरु असे असते आपणासारखी कार्ती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. संकल्प विकल्प त्यांच्यापाशी नसतो अशा प्रकारे एकनाथ माऊली सांगतात. पित्याची समस्त विद्या पुत्र स्वामी त्वे अंगीकारी तैसे सद्गुरु सुख समस्त बापाची चेपल मुलाला आलाय की बाप मुलाचा आपला स्वतःचा कारभार मुलाच्या हवाली करतो. तसं
आपल्यासारखा आपल्या मना इच्छेनुसार शिष्य भेटला की गुरु आपले म्हणजेच असणारे ज्ञानरूपी संपदा असणारे शिष्याला पूर्ण अर्पण करतो. अजात पक्षाची माऊली. जाती पायी तेने माऊली वाचोनी काही मूक पसरोणी सर्वही ग्रास अवगाही झेली. आजाद नावाचा पक्षी असतो, तिची पिल्ले असणारे समुद्राच्या कडेला असतात आणि ती असणारे अरण्याच्या ठिकाणी जाते, पण असणारे आपल्या निष्ठा चोंचीच्या ठिकाणी धरते जे आहार आहे आणि पिल्ल्याच्या नावाने तिकडे फेकते, पण वरच्या वरी असणारे ते पिल्लू जिरत. आणि तशा प्रकारे असणार जे ज्ञान अमृत रूप नाम शब्द आहे ते सद्गुरूने दिलेलं असणारे शिष्यानं झेलावं हे कर्तव्य आहे. ती तैसीची प्रेमे देणे विसरून आपुले खाणे सगळा घास बाळका देणे बाळका कारणी अवंचक. माता आणि लेकराची अवस्था असते, दोन्हीची जोड असते. आपलं खाज आपण स्वतः खायचं विसरते माय आणि स्वतःच्या लेकराला घालते. आणि तशी सद्गुरु माऊली स्वतःच जे ज्ञान पूर्ण आहे ते मला सर्व असणारा गुरु माऊलीने दिलेलं आहे. तुझी माझा विसरू तुझी माझा सद्गुरु माझा दिना उद्धार केला साकार तू आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा सर्व असतं. इष्ट मित्र सखे सज्जन सोयरे हे तो तुम्हीच आहे. संसार सागरी बुडता सद्गुरु वाचोनी तत्वज्ञान नाही सोडविता सत्यवार्ता आहे माझी. म्हणूनच माझा हा असणारा बहुरूपी संसार आहे 100 वर्षाचा आयुष्याचा. याच्यात असणारा आलेला नरदे बुडू लागलेला आहे. म्हणूनच सद्गुरु वाचोने सापडेना सोये धरावे ते पायाने. सद्गुरूला शरण गेलं तरच याच्यातून बाजूला निघतो, नाहीतर निघणार नाही. आणि तशा प्रकारे माझी माऊली असणारे मला या बहुरूपी संसारातून बाजूला काढला गेला. गावबा काका वर्णन करतो. एकी उतरली ब्रह्मांडे अनेके तेथे मद सारी तिरंगे कोणी लेखे लेखा. यालाच म्हणायचं एक गावोवी विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही येते. तू एकला आहे, अनेक शिष्य मंडळी आहे, पण जसं भगवंतानं सर्व ब्रह्मांडाचा उद्धार केला आणि तसं तुम्ही असणारे एक माऊली असणारे सर्व जगातल्या शिष्य रूपांचा उद्धार करणारे अशा प्रकारे बोलतो. भाव सागरी तारक जगी तू इकला एक तुझ वाचोनी अनेक नदीशे देत त्रिजगती. खरंच इष्ट मित्र सगळे सोजन हे ते सुखाची मांडणी सुख देणारे आहेत, पण असणारा जन्म मरणाच्या मोक्ष रूप सुख देणारा हे कोण नाही. मोक्ष रूप सुख देणारा असणारी सद्गुरु मावळे. देव सुद्धा नाही बरं का, सद्गुरु असल्याशिवाय देव प्राप्त होतच नाही. म्हणूनच सद्गुरूलाच विश्वास ठेवावा लागतो आणि सद्गुरूलाच शरण जावं लागतं, त्यावेळेस आपला उद्धार होतो. आणि तशा प्रकारे तुम्ही माझी माऊली आहे शिष्य वर्णन करता. एका जनार्दनाची रंके अन्न पंगुदीन मुखे ती कोणी आहे काय ते सत्वर देखालिनी. पण सद्गुरु बी कसे असावं लागते. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. गुरुची सुद्धा स्थिती तशी असावी. मग त्याच्यापाशी अंध असो, पंगू असो, चांगला असो, वाईट असो, सज्जन असो, दुष्ट असतो, ज्यावेळेस त्याला शरण न गेलो त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. आणि तशा प्रकारे माझी नाम एक रूप एक वर्णाश्रम धर्म एक जगी जनार्दन एक नाम तारक त्रिजगती. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कृपाळू दिना लागी उतरणे. अनंत अवतार आहे पण एकच नाम आहे. आणि तशी माझी माऊली आहे, अनंत रूप धरणार आहे पण नाव एकच आहे. बोला. एका जनार्दना शरण करोणी अप्सरा सवन सांगो पाहे पुढील चिन्ह सावधान परिसावे. एक
एकनाथ माऊली सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेलेले आहेत. गावबा काका असणारे आपल्या असणाऱ्या एकनाथ माऊलीला शरण गेलेले आहेत. असणारा अप्सरेचा उद्धार झालेला आहे. अप्सरेनं हनुमंताला काळनिमित्ती माहिती सांगितलं. अप्सरेनं हनुमंताला अप्सरेचा उद्धार केलाय. पुढे असताना गोड असताना चिंतन आहे. झोपून ऐकू नका, उठून बसून ऐका. चहा होणार आहे. चहा नाम घेतलं तर नाम अमृत गोडी चांगली मिळते आणि चहा पिलं तर जिभेची गोडी चव चांगली मिळते. सावध व्हा, चहा प्या. आनंदानं गोड असणारी कथा पुढच्या त्याच्या ठिकाणी काळनेमीचं मन आहे. ऐका फुला सज्जनांचा स्वभाव पूर्ण दीनदयाळू कथन अनाथासी देखता दान घेती धावून उचलून. सज्जनाची संगत केल्यावर काय फायदा होतो लक्षात घ्या. आपण झूम मीटिंगच्या सानिध्यात आलो म्हणून आज 160 लोक अयोध्येच्या ठिकाणी आलो. आपण झूम मीटिंगच्या संतांच्या सानिध्यात आलो म्हणून दररोज नित्य नेमानं रामायण चरित्र श्रवण करतो. आणि कारण का खर तर भाग्य कुणाचं आहे माहिती आहे? नित्य नेम नावे तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. कारण म्हणून संतांच्या सानिध्यात राहावं. संत काय आपल्यापाशी कमी नाही. खरंच आपल्यासारखे आपल्याला संत भाग्यवान लागले. आज 1600 किलोमीटरवर येऊन अयोध्या काशीचं दर्शन घेणं, अयोध्या आणि असताना विश्वभराचं दर्शन घेणं किती महत्त्वाचं आहे. आईबाप जन्माला आपल्याला जन्म दिला. पहिल्या 1 वर्षापासून आज 60 वर्षापर्यंत आलो. पण बापानं अयोध्या दावले नाही का आईनं दावले नाही. पण संतानं भाग्य उजळले भाग्य. आता अवघी वारली चिंता. संत असताना जन्माच्या ठिकाणी आलेली चिंता सर्व नाहीशी करणारे असते. म्हणून संतांच्या सानिध्यात जावा. तशी माझी संत माऊली आहे. असणारे गाव बघा का बरं. गोड लागी निज मानसी वा वा. वंतोणी स्वगोत्राशी नेदोणी श्रीपुत्राशी अनाथाशी अर्पित. कारण काय असणारा जे असणाऱ्या माऊलीला गोड लागतं, सद्गुरूला जे गोड लागतं, मनाला जे गोडला लागणारी वस्तू आहे बायकोला देत नाही, मुलाला देत नाही, नाताला देत नाही, पण शिष्याला दिल्याशिवाय राहत नाही. एवढे असणारे कनवाळू कृपाळू दिना लागी उतरणारे अशी असणारी माऊली आहेत. गाव बघा भाव दरिद्रे होतो पीडित एका जनार्दनी एक केला सनात त्रिजगती. त्याप्रमाणे मी अनाथ आहे. आणि खरोखर अनाथाला सनात करणारे भेटत नाही बरं का. मद भाग्य लागतं. भाग्य म्हणू नका बरं का. भाग्यानं कधीतरी काहीतरी मिळतं आणि ते 1-2 तासात निघून जातं. पण मद भाग्यानं मिळणार आयुष्याचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. आणि तसं महद भाग्य मला माझी सद्गुरू माऊली लाभली गेली. आणि माझ्या महद भाग्याचा खरखर याप्पा काय सांगावा. आजी आनंदू रे आनंदू चहूकडे आनंदू रे अशा प्रकारे माझी अवस्था केली. गाव बघा झाले अप्सरा उद्धरण पुढे काळ नेहमी निचे मर्दना एका जना शरण गोड निरूपण उरले असे. एकनाथ माऊली सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेलेले आहे. आणि पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी असताना गोड 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 मला सुद्धा वर्णन करता येणार. कारण का पुढचे कवी असणारे वर्णन त्याचं करतात. किती गोड आहे, किती गोड आहे ते तुम्हाला सांगते. सावध चित्ताने लक्ष देऊन. तुम्ही म्हणता आम्ही सावध झालो, पण आता सावध सावधान समोर साधा समोर हे काही उपयोग नाही. पण आता तरी पुढे हाची उपदेश नका करो नाश आयुष्याचा. इथून तरी पुढे सावध राहा. आयुष्याचा नाश करू नका. आनंदानं. बरं तुम्ही म्हणताल आयुष्याचा नाश करत बसलो का. आम्ही किती आनंदाने प्रपंच करतोय. झोपून कथा ऐकल्यावर आयुष्याचा नाशच होणार. झोपून कथा ऐकल्यावर नाश होणार आहे का चांगलं होणार आहे. याच्याकरता झोपू नका. आता मी तुम्हाला वारंवार का सांगतोय. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. इतके दिवस झालंही झालं. आता तरी सावध व्हा आणि इथून तरी परमार्थाच्या मार्गाला लागा. आज पदर झाला झाला, पण आता या क्षणी उठून बसा आणि रामचरित्र असताना पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी आनंदानं गोड श्रवण करा. ही असणारे गाव भागा का विनंती करता. स्वस्ती. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम.
भोलेनाथ भगवान की जय पवन पुत्र हनुमान